नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी बघा महत्त्वाचे जीके आणि करंटचे प्रश्न कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न मोस्ट आयएमपी आणि सिलेक्टेड असणार आहे। ठीक आहे, जमेल तेवढं डीप आणि महत्त्वाचं स्पष्टीकरण आपण प्रश्नांचं करणार आहोत। ठीक आहे, जास्ती काही बकवास जी काय आपण ती करणार नाही। जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे परीक्षेत विचारले जातात तेच आपण कव्हर करून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, जेणेकरून ती रिव्हिजन पाहिल्यावर तुम्हाला कळून जाईल की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला किती प्रश्न समजलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न पहिला आहे, राष्ट्रपतींच्या शपथेचे कलम कोणते आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, योग्य उत्तर असणार आहे बघा कलम 60। पर्याय क्रमांक सी, कलम 60 हे जे कलम आहे 60 नंबरचे ते राष्ट्रपतींच्या शपथेचे कलम आहे। ठीक आहे, आता याच्याशी रिलेटेड कोणते प्रश्न विचारले जातात बघा। राष्ट्रपतींना दयेचा जो अधिकार असतो तो कोणत्या कलमान्वये असतो? बघा, कलम 72 हे जे आहे ते राष्ट्रपतींना दयेचा अधिकार देते। ठीक आहे, एखाद्या कैद्याची शिक्षा माफ करणे किंवा कमी करणे हे जे कलम आहे ते कलम 72 आहे। ठीक आहे, जो अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे। तर कलम 123 काय आहे बघा, राष्ट्रपती वटहुकूम काढतात बघा, तो कलम 123 अन्वये काढतात। जो काही राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात तो कलम 23 नुसार काढला जातो। ठीक आहे, कलम 81 काय आहे तर लोकसभेची जी संरचना असते ती कलम 81 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, आता राष्ट्रपती संबंधित बघा कोणते प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीत। पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे, एक प्रश्न तुमच्यासाठी देतो, पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तुम्हाला माहीत असेल कमेंट करायचं आहे। ठीक आहे, पदावर असताना मृत्यू झालेले पहिले भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर झाकीर हुसेन। ठीक आहे मित्रांनो, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर उपराष्ट्रपतींकडे सोपवतात। उपराष्ट्रपतींकडे सोपवतात। राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर भारताचे सरन्यायाधीश देतात। ठीक आहे, एवढे प्रश्न साधारणतः पोलीस भरतीमध्ये विचारले जातात। ठीक आहे मित्रांनो, राष्ट्रपती हे पद रिकामे झाल्यास काही कारणास्तव त्याचा कार्यभार कोण पाहतात? तर तो जोपर्यंत राष्ट्रपती निवडून येत नाहीत, 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते राष्ट्रपतींची, जेव्हा राष्ट्रपती हे पद रिकामे होते तेव्हा। ठीक आहे, 6 महिने जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत त्या पदाचा कार्यभार म्हणजेच राष्ट्रपतींचा कार्यभार जो असतो तो उपराष्ट्रपती पाहतात। आणि काही कारणास्तव राष्ट्रपती हजर नसताना उपराष्ट्रपती देखील राजीनामा किंवा मृत्यू झाला तर त्यावेळी दोघेही नसताना भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपती पदाचा कार्यभार पाहत असतात। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, आपलं मूळ उत्तर या ठिकाणी राष्ट्रपतींच्या शपथेचे कलम कोणते आहे? कलम 60। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेले आहे? मित्रांनो, फेडरेशन कपमध्ये बघा भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकलेले आहे। पर्याय क्रमांक बी, सुवर्ण हे योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, 82.27 मीटर भाला फेकून भारताच्या नीरज चोप्राने फेडरेशन कप 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे। किती? 82.27 मीटर भाला फेकून। ठीक आहे, हे जे फेडरेशन कप आहे याचं आयोजन बघा कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर, ओडिसामधील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं, फेडरेशन कप 2024। ठीक आहे, सुवर्णपदक जिंकलेलं आहे नीरज चोप्राने। नीरज चोप्रा हा बघा भारताचा भालाफेक पटू आहे। ठीक आहे, हरियाणा या राज्याचा आहे, हरियाणा राज्याचा आहे। प्रश्न विचारला तर हरियाणा हे राज्य लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, आता मित्रांनो हे झालं फेडरेशन कप। तर अलीकडेच दोहा डायमंड लीग पार पडलेली आहे, दोहा। ठीक आहे, दोहा कतारमध्ये असलेले शहर आहे। तर बघा दोहा हे डायमंड लीग जी पार पडलेली आहे 2024 मध्ये, तिथे बघा नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलेलं आहे। ठीक आहे, दोहा डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे 88.36 मीटर भाला फेकून। ठीक आहे, 88.36 मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकलेलं आहे। कुठे? दोहा डायमंड लीग 2024 मध्ये। आणि फेडरेशन कपमध्ये आपण पाहिलेलं आहे 82.27 मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकलेले आहे। दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही। ठीक आहे,
पुढील प्रश्न आहे बघा, 108वे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे मित्रांनो? महिला आरक्षण योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. 108वे घटना दुरुस्ती विधेयक हे महिला आरक्षणाशी संबंधित आहे. 33% जे काय आरक्षण आहे लोकसभा व विधानसभा त्याच्याशी संबंधित हे 108वे घटना दुरुस्ती विधेयक आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा 108वे संबंधित आहे महिला आरक्षणाशी. त्यानंतर 109वे आहेत बघा, कशाशी संबंधित आहे विचारलं 109वे, तर बघा मागासवर्गीय राजकारण व नोकरीत जे काही आरक्षण आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर बघा 110वे जे काही घटना दुरुस्ती विधेयक आहे ते महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षणाशी संबंधित आहे. आणि या ठिकाणी 115वे जे काही विधेयक आहे घटना दुरुस्ती ते GSTशी संबंधित आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे बघा 108वे घटना दुरुस्ती विधेयक हे महिला आरक्षणाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता रंग इंद्रधनुष्यात नाही? इंद्रधनुष्याच्या रंगांवर 2023मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर बघा 7 रंग जे काय आहेत ते पाठ करून ठेवायचे आहेत आपल्याला इंद्रधनुष्यामधले. ठीक आहे, तर या ठिकाणी काळा हा रंग इंद्रधनुष्यामध्ये नाही. पर्याय क्रमांक डी, काळा हा जो रंग आहे तो इंद्रधनुष्यात नाही. ठीक आहे, तानापी हिनी पाजा हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. तानापी हिनी पाजा. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असे वरतून खाली 7 रंग आहेत. ठीक आहे, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. ठीक आहे, तानापी हिनी पाजा. तर हे 7 रंग आपल्याला पाठ ठेवायचे आहेत वरून खाली. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावा असे देखील प्रश्न विचारले जातात रंगांच्या बाबतीत. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताने कोणत्या देशाचे चाबहार हे बंदर 10 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतलेले आहे? कोणत्या देशाचे आहे मित्रांनो? तर इराण. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, इराण या देशाचे चाबहार हे जे बंदर आहे ते भारताने 10 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, इराणशी संबंधित मोठी बातमी अलीकडेच घडलेली आहे. इराणचे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेले आहे. ठीक आहे, इब्राहिम रईसी हे नाव लक्षात ठेवायचे. प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? तर इराण या देशाचे. ठीक आहे, आता रईसी यांचं निधन झाल्यावर सध्या राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण सांभाळत आहे? जे काही त्यावेळचे उपराष्ट्रपती होते मोकबेर. ठीक आहे, मोहम्मद मोकबेर हे सध्या राष्ट्राध्यक्ष या पदाचा कार्यभार पाहत आहे. ठीक आहे मित्रांनो, इराणची राजधानी तेहरान आहे. ठीक आहे, तेहरान. आणि इराणचे चलन आहे इरानियन रियाल. ठीक आहे, रियाल. प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले 2023च्या भरतीमध्ये चलन आणि राजधानींवर. ठीक आहे, भारताच्या राज्यांच्या राजधानीवर आणि राज्यपालांवर देखील बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर देखील. ठीक आहे, तर आपलं मूळ उत्तर काय आहे? चाबहार हे 10 वर्षासाठी भाडे तत्वावर जे काही बंदर घेतले ते इराण या देशाचे आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल हे पद आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर बघा आपलं महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल हे पद आणणारं भारतातील पहिलं राज्य आहे. ठीक आहे, महाराष्ट्र. ठीक आहे मित्रांनो, गेल्या वर्षी राज्यपाल, राजधानी आणि मुख्यमंत्री याच्यावर बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्या दृष्टीने आपण नवीन काहीतरी चालू करूया आजपासून. बघा ऑप्शनला जे काही राज्य असतील त्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राजधानी आपण कव्हर करून घेत जाऊया. जर आवडलं तर कमेंट करून सांगा की सर मस्त आहे, आणि नाही जर वाटलं बोरिंग वाटलं तर मला कमेंट करून सांगा की ही सिस्टम नको आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ. राजधानी आहे बघा लखनौ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. ठीक आहे, गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल. राजधानी आहे गांधीनगर आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. ठीक आहे, आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमांता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे दिसपूर. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राचं तुम्हाला माहीत आहे राजधानी आहे काय? राजधानी कोणती आपल्या महाराष्ट्राची? कमेंट करा, सर्वांना माहीत असेल. पुढील प्रश्न आहे बघा, कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असे म्हणतात? कोणत्या रक्तगटाला
युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असे म्हणतात. कोणत्या रक्तगटाला म्हणतात मित्रांनो? तर AB पॉझिटिव्ह, पर्याय क्रमांक सी, AB पॉझिटिव्ह या रक्तगटाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणजेच सर्वग्राही रक्तगट ठीक आहे म्हणतात. ठीक आहे. सेम प्रश्न युनिव्हर्सल डोनर असा विचारला जाऊ शकतो, म्हणजेच सर्वदाता रक्तगट. हा सर्वग्राही रक्तगट आहे, सर्वदाता रक्तगट म्हणजेच युनिव्हर्सल डोनर जर विचारलं तर ओ पॉझिटिव्ह. ठीक आहे मित्रांनो, काही ठिकाणी ओ नेगेटिव्ह असा देखील उल्लेख आढळतो. तर ओ पॉझिटिव्ह आणि ओ नेगेटिव्ह दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. शक्यतो ओ पॉझिटिव्ह याआधी योग्य उत्तर देण्यात आलेलं आहे, तरी ओ नेगेटिव्ह आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ओ हा जो रक्तगट आहे तो युनिव्हर्सल डोनर आहे आणि AB हा जो रक्तगट आहे तो युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे हा प्रश्न विचारला जातो. तर कार्ल लँडस्टेनर. ठीक आहे, कार्ल लँडस्टेनर याने रक्तगटांचा शोध लावलेला आहे. एकूण रक्तगट आहेत बघा 4, त्यामध्ये AB आणि ABO. ठीक आहे, AB ABO हे 4 रक्तगट आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारत नौदलासाठी 26 राफेल M विमान कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे? तर फ्रान्स या देशाकडून खरेदी करणार आहे. भारत आपल्या नौदलासाठी 26 राफेल M विमान फ्रान्स या देशाकडून खरेदी करणार आहे. मित्रांनो, फ्रान्सबद्दल प्रश्न विचारला जाईल यात काही शंका नाही बघा. त्यामध्ये कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. सर्वात आधी तर 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. कोण? इमॅन्युएल मॅक्रॉन. ठीक आहे, हा प्रश्न हमखास विचारला जाईल, लक्षात ठेवायचा आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन हे आपल्या 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. ते फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फ्रान्स हा गर्भपातास कायदेशीर अधिकार बनवणारा जगातील पहिला देश बनलेला आहे. ठीक आहे, गर्भपाताला संविधानाचा दर्जा देणारा जगातील पहिला देश फ्रान्स हा बनलेला आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फ्रान्सचे पंतप्रधान जे गॅब्रियल अटल आहेत हे बघा आतापर्यंतचे फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान असणार आहेत. ठीक आहे, कोण? गॅब्रियल अटल. ठीक आहे. आता फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो डॉलर आणि या ठिकाणी इंटरपोलचं मुख्यालय आहे कुठे? लिऑन या ठिकाणी. इंटरपोल म्हणजेच आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना, हिचं मुख्यालय बघा लिऑन फ्रान्स या ठिकाणी आहे. ठीक आहे. या ठिकाणी अमेरिका, रशिया आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष मला कमेंट करून सांगायचे आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? सर्वांना माहीत असेल तर बघा पर्याय क्रमांक ए H1N1 या विषाणूमुळे होणारा हा स्वाईन फ्लू हा आजार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? कोणते मित्रांनो? लुनी. पर्याय क्रमांक ए लुनी ही जी नदी आहे ती राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी आहे. ठीक आहे, एकमेव नदी कोणती? लुनी. ठीक आहे मित्रांनो, हिचा उगम बघा राजस्थानमधील अजमेर या ठिकाणच्या अरवली पर्वताजवळ होतो. ठीक आहे, कुठे? अजमेर या ठिकाणच्या अरवली पर्वताजवळ. ठीक आहे मित्रांनो, हिचा शेवट कुठे होतो? तर गुजरातच्या कच्छ वाळवंटामध्ये. ठीक आहे, कच्छ वाळवंटामध्ये ही गायब होते किंवा लुप्त होऊन जाते मित्रांनो. ठीक आहे, कच्छ वाळवंटामध्ये गुजरातच्या. मित्रांनो, लुनी ही नदी भारतातील एकमेव नदी आहे. ठीक आहे, एकमेव सांगतोय बघा, एकमेव नदी आहे जी कोणत्याही नदी किंवा समुद्राला न मिळता मध्येच कुठेतरी लुप्त होते. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही नदी किंवा समुद्राला ती जाऊन भेटत नाही. ठीक आहे, अशी ही लुनी एकमेव नदी आहे भारतातील आणि राजस्थानच्या वाळवंटामधील एकमेव नदी आहे. ठीक आहे. या ठिकाणी मही नदी आहे बघा ऑप्शनला. तर कर्कवृत्तास 2 वेळा छेदणारी नदी कोणती असा प्रश्न विचारला जातो. तर बघा मही ही जी नदी आहे ती कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी आहे. ठीक आहे. या ठिकाणी तापी नदी आहे बघा. खचदरीतून वाहणारी नदी कोणती? खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते असा प्रश्न विचारला जातो. तर बघा तापी ही जी नदी आहे ती खचदरीतून वाहणारी नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे, पश्चिम वाहिनी लक्षात ठेवायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे लुनी ही राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पनामा कालवा हा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? कोणत्या? तर बघा
अटलांटिक व पॅसिफिक, ठीक आहे. पर्याय क्रमांक बी अटलांटिक व पॅसिफिक या दोन महासागरांना जोडणारा कालवा कोणता? पनामा, ठीक आहे. पनामा हा कालवा, ठीक आहे. सेम प्रश्न विचारला सुएझ कालव्यासाठी, तर सुएझ हा कालवा जो आहे तो भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र, ठीक आहे. भूमध्य आणि लाल समुद्राला जोडतो, तो कोणता कालवा? सुएझ कालवा, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, भारतातील कोणत्या राज्यात झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आहेत? मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मेघालय, ठीक आहे. भारतातील मेघालय या राज्यामध्ये बघा झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आहेत. म्हणजे या ठिकाणी मध्ये नदी असेल तर या ठिकाणी झाड असेल, त्याचे मूळ या साईडून त्या साईडला जाते आणि त्याच्यावरून लोक प्रवास करतात. अशा प्रकारचे हे नैसर्गिक पूल कुठल्या राज्यामध्ये आहेत? मेघालय या राज्यामध्ये आहेत, ठीक आहे. मित्रांनो, भारतात सर्वाधिक पावसाचे ठिकाण मावसिनराम हे जे आहे ते मेघालय याच राज्यामध्ये आहे, ठीक आहे. आता मेघालयचे मुख्यमंत्री, राजधानी आणि राज्यपाल पाहून घेऊया, कारण प्रश्न विचारले गेलेले आहेत, ठीक आहे. आपल्याला मार्क जाऊ द्यायचे नाहीत. तर बघा मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या? मेघालयचे तर कोनराड संगमा, ठीक आहे. कोनराड संगमा हे मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी आहे शिलाँग, ठीक आहे. आणि राज्यपाल आहेत फागू चौहान, ठीक आहे. आता बघा उत्तराखंड याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सुखविंदर सिंग सुक्खू, ठीक आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? सुखविंदर सिंग सुक्खू. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी करेक्शन करायचं आहे, बोलण्यामध्ये चूक झालेली आहे, ठीक आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री या ठिकाणी आपण चुकीचे सांगितलेले आहेत. सुखविंदर सिंग सुक्खू हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यासाठी मला माफ करा मित्रांनो. तर बघा उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पुष्कर सिंग धामी, ठीक आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी, लक्षात ठेवा, करेक्शन करून घ्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, ठीक आहे. राज्यपाल आहेत गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून, ठीक आहे. अरुणाचल प्रदेश या ठिकाणी ऑप्शनला आहे. तर बघा अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर, मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत कैवल्य परनाईक, ठीक आहे. त्यानंतर बघा सिक्कीम ऑप्शनला आहे. तर सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक, मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमंग आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे मेघालय. भारताच्या मेघालय राज्यामध्ये झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आढळून येतात, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या खेळाडूस देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 हा प्राप्त झालेला आहे दोघांना. त्यामध्ये बघा सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी असल्यामुळे पर्याय क्रमांक डी अ व ब दोन्ही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मिळालेला आहे, ठीक आहे. मोहम्मद शामी यांना 2023चा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. 2023मध्ये एकूण 26 अर्जुन पुरस्कार देण्यात आले, त्यामध्ये मोहम्मद शमी यांना देखील मिळालेला आहे, ठीक आहे. सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी नाव लक्षात ठेवायचे आहेत. यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे. आता या दृष्टीने पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास प्राप्त झाला विचारला जाऊ शकतो. तर बघा पहिला प्राप्त झालेला आहे विश्वनाथन आनंद, ठीक आहे. विश्वनाथन आनंद याला पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँड मास्टर आहे, ठीक आहे. त्याला पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ठीक आहे. मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे जुने नाव काय होते? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, ठीक आहे. नाव कधी नाव कधी बदलले त्याचं वर्ष कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, दुसरे शहर धर्मशाळा, ठीक आहे. पर्याय क्रमांक ए धर्मशाळा ही राजधानी आहे नवीन कोणत्या राज्याची? हिमाचल प्रदेश, ठीक आहे. ही दुसऱ्या क्रमांकाची राजधानी किंवा हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. हिवाळी राजधानी विचारली तर धर्मशाळा, ठीक आहे. आता मुख्य आधीची राजधानी कोणती आहे या ठिकाणी हिमाचल प्रदेशची? तर शिमला, ठीक आहे. शिमला आणि धर्मशाळा या दोन राजधान्या आहेत हिमाचल प्रदेशच्या, ठीक आहे. तर मित्रांनो, राजधान्या झाल्या, मुख्यमंत्री कोण आहेत? तर
सुखविंदर सिंग सुक्खू. ठीक आहे, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. ठीक आहे, शिवप्रताप शुक्ला राज्यपाल आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, GI टॅग संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी तुळजापूरच्या कवड्या, सांगलीचा तानपुरा व सतार, पेणच्या गणेश मूर्ती. तर या ठिकाणी तिन्ही जोड्या बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी नाही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, तुळजापूरच्या कवड्यांना या ठिकाणी GI टॅग प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रातील. ठीक आहे, सांगली, तानपुरा व सतार या ठिकाणच्या या वस्तूंना GI टॅग प्राप्त आहे. त्यानंतर पेनच्या गणेश मूर्तीला GI टॅग प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, तिन्ही जोड्या बरोबर आहेत. मित्रांनो, GI टॅग हा बघा 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो. ठीक आहे, GI टॅग हा 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो. त्यानंतर तो रिन्यू करून घ्यावा लागतो किंवा करून दिला जातो. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी भारतातील पहिला GI टॅग दार्जिलिंग चहाला मिळालेला आहे. ठीक आहे, दार्जिलिंगच्या चहाला पहिला GI टॅग मिळालेला आहे भारतामध्ये. आणि महाराष्ट्रात पहिला GI टॅग सोलापुरी चादरीला मिळालेला आहे. ठीक आहे, सर्वाधिक GI टॅग मिळालेले राज्य कोणते आहे कमेंट करून सांगायचं आहे मला. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, INS विक्रांत हे काय आहे? तर मित्रांनो, INS विक्रांत हे जे आहे ते विमानवाहक आहे. पर्याय क्रमांक ए विमानवाहक या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचे 50+ प्रश्न कव्हर झालेले आहे. ठीक आहे, आता या प्रश्नांची रिव्हिजन मारून घेऊया. प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करा किंवा गेस करा आणि शेवटी 16पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही कळेल आणि तुम्हालाही कळेल की हा व्हिडिओ पाहून तुमचा किती अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, राष्ट्रपतींच्या शपथेचे कलम कोणते आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी कलम 60. त्यानंतरचा प्रश्न आहे, फेडरेशन कप 2024मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सुवर्ण. त्यानंतरचा प्रश्न आहे, 108वे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए महिला आरक्षण. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रंग इंद्रधनुष्यात नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी काळा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाचे चाबहार हे बंदर 10 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी इराण. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल हे पद आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असे म्हणतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी AB पॉझिटिव्ह. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत नौदलासाठी 26 राफेल M विमान कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए H1N1. पुढील प्रश्न आहे, राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लुनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, पनामा कालवा हा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अटलांटिक व पॅसिफिक. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मेघालय. पुढील प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या खेळाडूस देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अ व ब दोन्ही. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धर्मशाळा. पुढील प्रश्न आहे, GI टॅग संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, INS विक्रांत हे काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विमानवाहक. ठीक आहे, 16 प्रश्नांची रिव्हिजन घेतलेली आहे. तुम्हाला किती उत्तरे बरोबर द्यायला जमलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, 16पैकी 16 द्यायला जमली पाहिजेत अशी मला अपेक्षा आहे. ठीक आहे, शिकवण्याची पद्धत
बरी वाटत असेल तर मित्रांनो लाईक ठोकायचं आहे, कमेंट करायचं आहे. काही चेंजेस हवे असतील तसे ते देखील कमेंट करून सांगायचे, जेणेकरून आपण माझ्यामध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट करू आणि तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल त्या दृष्टीने प्रयत्न करू. ठीक आहे. व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू ठेवायचा आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. धन्यवाद.